मागील काही दिवसापासून सर्व न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर मेघालय येथे फिरायला गेलेल्या एका कपलची खूप जास्त चर्चा होत आहे. कारण हे दोघं मेघालयला इंदोरवरून फिरायला गेले. 2 ते 3 दिवसानंतर ते बेपत्ता झाले आणि 11 दिवसांच्या अथक शोधानंतर एका खोल दरीमध्ये त्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. आणि ही मुलगी अजून बेपत्ता आहे आणि ती बांगलादेशमध्ये असण्याची एक प्राथमिक अंदाज पोलिसांना आणि तिच्या भावाला सुद्धा आहे. पण ते दोघांसोबत नेमकं झालंय काय? ते दोघं बेपत्ता कसे झाले? त्यानंतर त्याचा मृतदेह कसा सापडला? याबद्दल अजून काही तपास लागत नाहीये आणि मेघालयमध्ये एक मोठी शोध मोहीम आता सुरू आहे. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, याची संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. लग्नानंतर कोणतंही कपल कुठे ना कुठे फिरण्यासाठी जातं, एखाद्या बाहेरच्या देशात किंवा एखाद्या सुंदर ठिकाणी, एखाद्या आपल्याच भारताच्या राज्यामध्ये. पण काय होईल जेव्हा एक नवीन लग्न झालेलं कपल बेपत्ता होईल आणि काही दिवसानंतर त्यांचा मृतदेह आढळला जाईल? आणि हेच झालंय. मध्य प्रदेशमधील इंदोर येथे राहत असणारे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचं 11 मेलाच लग्न झालं होतं. राजा हा त्याच्या घरच्या ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये काम करायचा आणि सोनम ही एका कंपनीमध्ये HR आहे. राजा रघुवंशी हा इंदोर मधील एका वेल्दी घरात जन्मलेला 3 नंबरचा मुलगा. त्याला 2 मोठे भाऊ सुद्धा आहेत. राजा आणि सोनम लग्नानंतर कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचं ठरवतात आणि हा सर्व फिरण्याचा प्लॅन सोनम करते. सोनम आसामला मा कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी जाण्याचं राजाला सांगते आणि हे दोघही आसामला जातात. 20 मेला इंदोरवरून हे दोघही आसामला जातात आणि तिथे मा कामाख्या देवीचं दर्शन घेतात. आणि तिथे त्यांना कोणतरी सांगतं की मेघालयमध्ये, शिलाँगमध्ये खूप जास्त फिरण्याचे पॉइंट आहेत, खूप जास्त एक सुंदर असे ठिकाण आहे जे तुम्ही बघू शकता आणि ते तुम्हाला आवडेल सुद्धा. मग हे दोघही शिलाँगला जाण्याचं ठरवतात आणि मेघालयला फिरण्यासाठी जातात. मेघालयमध्ये फिरत असताना 23 मे पर्यंत सोनम आणि राजाचं त्याच्या घरच्यांसोबत फोनद्वारे कॉन्टॅक्ट सुरू होता. पण 23 मे नंतर सोनमचा त्याच्या आईसोबत एक फोन कॉल येतो आणि त्यानंतर हे दोघही बेपत्ता होतात. घरच्यांना यांचा फोन सुद्धा परत लागत नाही. दोघांचे फोनही स्विच ऑफ असतात. त्यामुळे राजाच्या आईला आता यांची थोडी चिंता वाटू लागली होती. काही दिवसानंतर यांचे सर्व कॉन्टॅक्ट घरच्यांसोबत तुटतात आणि सर्व घरचे चिंतित येतात. त्यानंतर यांचा शोध घेण्यासाठी राजाचा भाऊ आणि सोनमचा भाऊ हे दोघही शिलाँग मध्ये जातात आणि तेथे पोलिसांना भेटून सगळी हकीकत सांगतात आणि पोलिसांची मदत घेऊन यांचा शोध सुरू करतात. हे आत्ताच लग्न झालेलं कपल एकदम गायब झाल्यामुळे शिलाँग मधील पोलिसांनाही चिंता वाटत असते. त्यामुळे ते त्यांचा तपास ताबडतोब सुरू करतात. आणि मला मिळालेल्या माहितीनुसार 22 मेला राजा आणि सोनम हे शिलाँग मधील एक फेमस लिव्हिंग रूट ब्रिज बघण्यासाठी मावलखियात या गावात जातात. तेथून ते ऍक्टिव्हा स्कूटी 4 दिवसांसाठी भाडोत्री घेतात आणि डोंगरखियात या गावात फिरत असतात. त्या दिवशी त्यांना खूप जास्त रात्र झाली, त्यामुळे ते दोघंही डोंगरखियात या गावामध्ये एक रूम भाडोत्री राहण्यासाठी घेतात. एका गार्डने ही रूम त्यांना ऑफर केली होती आणि ते तिथे त्या रूमवर रात्री राहतात. आणि त्या दिवसापासूनच हे दोघंही गायब झाल्याची, बेपत्ता झाल्याची चर्चा सुरू होती. या गावाच्या आजूबाजूला पोलीस सोनम आणि राजाचा शोध सुरू करतात आणि त्यांना एक लीड सापडते. एका डोंगराळ भागात त्यांनी जी स्कूटी भाडोत्री घेतली होती ती ऍक्टिव्हा स्कूटी त्यांना ओसरा हिल्स परिसरात आढळते. आणि हा ओसरा हिल्स परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा मानला जातो. मेघालयचं जितकं काही गुन्हेगारी क्षेत्र आहे ते सर्व काही ओसरा हिल्स मधूनच त्यांचे सर्व सूत्रधार हलतात असं समजलं जातं. याच ओसरा हिल्स परिसरातून खूप जास्त पर्यटक बेपत्ता असल्याची चर्चा नेहमी सुरू असते. याच परिसरातून एक 41 वर्ष पर्यटक सुद्धा गायब झाला होता आणि काही दिवसानंतर त्याचा मृतदेह एका दरीत सापडला होता. आणि ही चर्चा तिथे सुरू होती की या दोघांना आता काही झालं नाही पाहिजे. पण थोडस पुढे जाऊन 15 किलोमीटर अंतरावर पोलिसांना आणखी तपासामध्ये या दोघांच्या 2 बॅगी सुद्धा सापडतात आणि काही सामान सुद्धा सापडतं. जिथं हे सामान सापडलं पोलीस तिथे सगळीकडे आपला शोध सुरू करतात. पण त्या दिवशी इतका पाऊस चालू होता, इतकं जास्त दाट धुकं होतं की पोलिसांना काही क्लू सापडत नव्हता. पोलिसांच्या हाती काही लागत नाही. हे जेव्हा इंदोरमधील रघुवंशी घराण्याला कळतं तेव्हा ते सोनम आणि राजाचा पत्ता सांगणाऱ्याला 5 लाख रुपयांची मदत जाहीर करतात. रघुवंशी कुटुंब मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना फोन करते आणि त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी करते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मेघालयच्या मुख्यमंत्र्यांना फोन करतात आणि या प्रकरणामध्ये त्यांचं लक्ष घालण्याची मागणी करतात.
मेघालयचे मुख्यमंत्री ताबडतोब पोलिसांना आदेश देतात. पोलिसही 6 टीम तयार करतात आणि सगळीकडे सोनम आणि राजाचा शोध सुरू करतात. पण त्या दाट धुक्यामध्ये काही सापडत नसल्यामुळे पोलिसही ड्रोनचा वापर करतात आणि राजा आणि सोनमचा शोध घेत असतात. आणि त्यातच त्यांना 11 दिवसांच्या अथक शोधानंतर एका खोल दरीमध्ये राजाचा मृतदेह आढळतो. आणि हा राजाचा मृतदेह त्याचा भाऊ आयडेंटिफाय करतो आणि तो राजाचा आहे असं सांगतो. कारण राजाच्या डाव्या हातावर राजा नावाचा एक टॅटू होता. त्यातूनच ठरवलं जातं की हा मृतदेह राजाचा आहे. पण राजाचा मृतदेह सापडला तरी सोनम अजून बेपत्ता होती. राजाच्या मृतदेहा शेजारी एक लेडीज व्हाईट शर्ट, काही ऍसिडिटीच्या गोळ्या आणि काही अजून सामान आणि एक स्मार्ट वॉच पडलेली होती. राजाचा मृतदेह बघितल्यानंतर हा खूनच असल्याची एक चर्चा सगळीकडे सुरू आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आता राजाचा खून झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण राजाची बायको सोनम अजूनही बेपत्ता आहे. ती बांगलादेशमध्ये नेल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ही चोरी आणि लुटमारच म्हटली जात आहे. कारण राजाच्या हातामध्ये गळ्यामध्ये एकूण 10 लाखांचं सोनं सुद्धा घातलेलं होतं आणि ते सर्व काही गायब आहे. पण सोनमला नेण्याचा काय अंदाज असेल याकडे आता काही समजत नाही. पोलिसही त्यांचा शोध सगळीकडे सुरू करत आहे. सोनम ठीक असेल ही सगळ्यांची एक काळजी आहे. पण तिचा जोपर्यंत पत्ता लागत नाही तोपर्यंत पोलिसही थांबणार नाही अशी त्यांनी एक सूचना दिलेली आहे. सोनम आणि राजा रघुवंशीच्या केसमध्ये अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की कळवेलच. पण तुम्ही जेव्हा लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला जाणार असाल तर त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या, संपूर्ण विचारपूस करा आणि मगच आपल्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्या.